हॅलो गाईज, मी पूनम भोसले. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे. तर आज चाललं आहे मस्त तुळशी बागेमध्ये. आणि आज विचार केला की चला आता सगळेजण चाललो आहे तर ॲटोने जाऊ आणि पुढे रामवाडीपासून जाऊया मेट्रोने. हा बहीण वगैरे फर्स्ट टाईम प्रवास करणार होती आणि मी तर केलेला आहे मुंबईमध्ये, कारण मुंबईमध्ये फर्स्ट टाईम मेट्रो मी एक्सपिरियन्स घेतला आहे त्याच्यामुळे आलो मग मेट्रोने. आणि मग चला म्हटलं मेट्रोने आपण घेऊया जरा, या बहिणीला पण थोडंसं, तिला पण भारी वाटेल, तिनं घेतलं नव्हतं मेट्रोनं कधी प्रवास. मग काय तिकीट वगैरे काढलं आणि मग मस्त एन्जॉय करत होतो, हे बघू शकता. आणि चाललो वरती मेट्रोसाठी. आणि मेट्रो ही पुण्यामध्ये म्हणजे मेट्रो माहिती आहे आपल्याला, ट्रेनसारखी वाट बघावी नाही लागत. मेट्रो ही 5-5 मिनिटाला 10-10 मिनिटाला येते, त्याच्यामुळे मेट्रोला वरती वाट बघत बसलो मस्त. आणि खूप छान असं केलं आहे मेट्रो. आणि आमचं हे दिदूला बघू शकता मस्त असं, तिचं पण जन्मल्यापासून तिने फर्स्ट एक्सपिरियन्स करत होती, त्याच्यामुळे तिला नवीन काही असं वेगळं वाटतच होतं. त्याच्यानंतर हे बघू शकता मेट्रो आली आणि मेट्रो हे बघू शकता किती मस्त अशी एकदम क्लीन स्वच्छ, AC एकदम फुल. असं वाटणारच नव्हतं की आपण बोलतो की मेट्रोमध्ये AC व्यवस्थित चालत नाही आहे. बरेच जण न्यूज ऐकले किंवा ट्रेनसारखे पण असतं की बाबा ACची जेव्हा आपण बुक करतो तेव्हा AC व्यवस्थित चालत नाही, पण फुल AC आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि AC आली, ACची ट्रेन होती मस्त. आणि मग काय मेट्रो आली, मेट्रोमध्ये आम्ही एंटर केला. आणि मेट्रोमध्ये मला एवढं मळमळत होतं ना, कारण मला AC अजिबात सहन होत नाही. 4 व्हीलरमध्ये पण होत नाही, काहीच नाही. मी बघू शकता कशी रुमाल पकडून होती मी पूर्ण स्वारगेट येईपर्यंत मेट्रोमध्ये, पूर्ण रुमालच पकडून होते, अजिबात रुमाल काढला नव्हता, कारण फुल AC होता. आणि दिदूला मस्त मिररमध्ये एन्जॉय करत होतं. तिची बडबड बघू शकता, खूप बडबड होती आणि ती खूप खुश होती, कारण खूप हाईटवरती होतं आणि खाली खूप मस्त दिसत होतं. आणि ती जन्मल्यापासून मला तर वाटत होतं फर्स्ट टाईम अशी बसली होती आणि असा एक्सपिरियन्स करत होती, त्याच्यामुळे ती खूप खुश होती. आणि सारखी बोलायची, मी खाली पडली तर. आणि बघू शकता किती भारी बघते, आणि घाबरून पण खाली बसायची पटकन. तिला पिल्ल्या बोलला ना की मी तुला ढकलू का, ती घाबरून पटकन परत खाली बसायची. आणि तिची बडबड ऐका थोडीशी, किती भारी बोलते बघा. आणि मग आलो शनिवार वाड्यामध्ये, मस्त थोडीशी कैरी वगैरे घेऊन खाल्ली, एन्जॉय केला, फोटोज वगैरे क्लिक केले. आणि मग निघालो तुळशीबागेमध्ये जात असताना खूप भारी वाटत होतं, कारण खूप छान वातावरण झालं होतं, क्लायमेट एकदम मस्त झाला होता. आणि त्याच्यानंतर मग जाता जाता आपलं चालत चाललं होतं आणि मस्त असं दगडूशेठ गणपतीचं दर्शन झालं. आणि त्याच्यानंतर लागलो शॉपिंगला पहिला बहिणीसाठीच तिला घ्यायचं होतं सगळं. मला तर काय आवडलं तर मी घेणार होती, नाही तर मग माझं चाललं होतं. ती माझ्या चॉईसनं जास्त करून कपडे घेते. आणि कॉटनच्या कुर्ती खूप छान आले होते तुळशीबागेमध्ये. आणि मस्त मस्त असं शॉपिंग केली. ब्लॅक कुर्ती वगैरे मी लावून बघत होती की कशी दिसते, हाईटनं वगैरे व्यवस्थित बसते का. नंतर तिला रोज वापरायच्या ट्राउझर घ्यायच्या होत्या, मग तिथं मी रेट वगैरे फायनल करत होते, कारण रेट काय बोलतात 150 का 200 रुपयाला पॅन्ट्स होत्या. आता तुळशीबागेत पण खूप महागाई झाली आहे, त्याच्यामुळे काय तिथं पण काही घेण्यासारखं राहिलेलं नाही आहे. त्याच्यानंतर ज्वेलरी बघितली, खूप छान छान अशी लेटेस्ट ट्रेंडिंगमधली ज्वेलरी आली, ती पण घेतली. आणि त्याच्यानंतर हे बघू शकता किती छान छान लोटसमध्ये आलेत. आणि त्याच्यानंतर मी सगळे डिझाईनच बघत होते, एवढे छान छान डिझाईन होते. त्याच्यानंतर दिदुल्याला क्रॉक्स घ्यायचे होते किंवा फॅन्सी सँडल पण घ्यायचे होते, त्याच्यानंतर ते बघितलं. त्याच्यानंतर माझ्या पण फ्रेंडला एका ड्रेस घ्यायचा होता, असं पूर्ण सूट, ते पण घेतला. आणि त्याच्यानंतर दिदुल्याची शॉपिंग चालू झाली. आणि काय तिला मस्त मस्त असे ड्रेस घेतले. आणि हा फ्रॉक मला एवढा आवडला होता, पण तिच्या मम्मीने काय घेऊ दिला नाही, कारण तिच्याकडे खूप फ्रॉक होते, त्याच्यामुळे ते कॅन्सल केलं. आणि बहीण बघू शकता किती बघते, तर ती कशी मध्ये हे करत होती. त्याच्यानंतर मला हा कॉटनचा ड्रेस आवडला, मग हा मी कॉटनचा ड्रेस घेतला. त्याच्यानंतर अशी झाली शॉपिंग आमची. आणि मग निघालो घरी. आणि एवढा कंटाळा आलेला ना, आणि भूक पण खूप लागली होती. मग विचार केला की जाता जाता आपण जेवण करून जाऊया. मग काय हॉटेलमध्ये आलो, ऑर्डर केली. आणि दिदुल्याचं बघू शकता साईडला बसून मस्त वेट करत
होती, तिला पण खूप भूक लागली होती आणि आम्ही काही खाल्लं पण नव्हतं. त्याच्यानंतर तिला मसाला पापड एवढा आवडतो ना, स्टार्टरला मसाला पापड मागवला होता आणि ती एवढी एन्जॉय करते ना मसाला पापड, तिला फक्त मसाला पापडावर पोट भरतं कधी कधी तिचं. त्याच्यामुळे तिला काही टेन्शन नाही. त्याच्यानंतर पनीर चिली मागवली. ती बघू शकता किती मस्त अशी खाते, जशी दुसरी खाते तशी बघून. तिला पोळत पण होतं तरी पण ती अशी स्पूनच खात होती. तिला खूप आवडलं. त्याच्यानंतर मला एवढी भूक लागलेली बास. नंतर काही तंदूर मागवली, मस्त असं तंदूर माझी फेवरेट आलेली आणि मला तोंडाला पाणी सुटलेलं कारण भूक खूप लागली होती. मग काय मस्त असा लिंबू पिळला आणि मस्त असं एन्जॉय केलं. पोट भरून असं जेवण केलं कारण तंदूर हा विषय माझा फेवरेट आहे. मला जेवण नाही दिलं तर चालेल पण तंदूर खूप आवडतं. आणि त्याच्यानंतर मग भाजी वगैरे मागवली, चिकन मसाला वगैरे, रोटी. मस्त जेवण केलं. जेवण केल्यानंतर ह्या दोघींचं मस्त असं बडीशेपवरनं एवढं म्हणजे काय चाललं होतं या दोघींचं ह्यांनाच माहिती. आणि चला असा होता आमचा दिवस आणि हा व्हिडिओ इथंच संपवते. तोपर्यंत बाय.